बातमी आहे रत्नागिरीमधल्या मिरकरवाडा इथल्या अनधिकृत बांधकामांवरती आज धडक कारवाई केली जाते आहे। मिरकरवाड्यामध्ये पोलिसांचा फौजफाटा सध्या तैनात करण्यात आलाय। मत्स्य विभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत। मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत बांधकामांच्या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले होते। दरम्यान आज आणि उद्या ही कारवाई केली जाईल, त्यामुळे या ठिकाणची मासे विक्री 2 दिवस बंद असेल। दरम्यान या कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। मिरकरवाड्यातल्या अनधिकृत बांधकामावरती हातोडा पडतोय आणि जर आता आपण बघितलं तर इथनं जो नजारा आपल्याला दिसतोय त्याच्यावरून एकंदरीत अंदाज येतो की किती परिसर हा मोठा आहे आणि या ठिकाणी कशा पद्धतीनं एकंदरीत ही अनधिकृत बांधकामं उभारली गेलेली होती। आत्ताच्या घडीला साधारणपणे 5 युनिट्स इथं कारवाई करतायत आणि आजच्या दिवसभरामध्ये आणि उद्यामध्ये इथं होणारी जी मच्छी विक्री आहे ती बंद राहणार आहे, तशा प्रकारचं आवाहन केलं जातं। नागरिकांनी सहकार्याची भूमिका ठेवावी असं आवाहन केलं जात आहे आणि साधारणपणे 319 अनधिकृत बांधकामं आहेत आणि त्यांना साधारणपणे 23 तारखेपर्यंत मुदत देण्यात आलेली होती। दरम्यानच्या काळामध्ये काही नागरिकांनी काही लोकांनी त्यांचे जे काही जी पक्की बांधकामं नव्हती, ज्या वस्तू त्यांना नेण्यासारख्या होत्या, इथून ते घेऊन गेलेले आहेत आणि आता सध्या पक्क्या बांधकामांवरती देखील इथं कारवाई केली जात आहे। अगदी मत्स्य विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी हे अतिक्रमण हटवल्यानंतर या मिरकरवाडा बंदरासाठी किंवा जेट्टीसाठी ज्या काही अत्याधुनिक सोयीसुविधा लागणार आहेत, कोल्ड स्टोरेज सारखी सिस्टम असेल ती या ठिकाणी उभारली जाईल आणि मिरकरवाडा हे बंदर राज्यातल्या काही महत्त्वाच्या बंदरांपैकी एक आहे, ज्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल या ठिकाणावरून होत असते। सध्याच्या घडीला मोठा पोलीस फौजफाटा तैनात आहे आणि एकंदरीत कारवाई सध्या जोरात केली जात आहे। संध्याकाळपर्यंत ही कारवाई अशाच पद्धतीने सुरू राहील। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।